आणि थेट जाऊयात उदयनराजे बोलतायत। राजे बैठक बोलवली होती, बैठकीत काय चर्चा? पहिलं सगळं मी नंतर होतो। राजे बैठक बोलवली होती, बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली? आमचे बंधुराज संभाजीराजेंनी सर्व पक्षीय सर्व खासदारांची आज बैठक बोलवली आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पक्षातले सर्व या मुद्द्यावरती सहमत आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। वास्तविकरित्या जर आपण पाहिलं तर मग मनोज जरंगे पाटील असतील, त्यांच्या मनातली जी काय भावना आहे ती प्रत्येकाच्या मनात काय वेगळी भावना आहे अशातला भाग नाही। अनेक वर्षापासून म्हणजे जवळपास 4 तप झाले, 40 वर्ष लोटले, पण अजून देखील मराठा समाजाला न्याय मिळाला नाही। प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मराठा समाजाचा विषय येतो त्यावेळेस मग राजकारणाचा भाग सोडून द्या, पण जसं बाकीच्या समाज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे एक ब्रीद वाक्य होतं की सर्व धर्म समभाव, मग सगळ्यांना त्याप्रमाणे न्याय हा मिळालाच पाहिजे। आणि अशी वेगळी काय मराठा समाजाची अपेक्षा आहे अशातला भाग नाही। पण आजपर्यंत मग चूक कोणाची हे काढण्यापेक्षा न्याय मिळाला पाहिजे ह्या मताशी सगळे जे आमदार आपले खासदार जे आहे इथं उपस्थित होते त्या सगळ्यांचं सहमती आहे। 40 वर्ष म्हणजे काय थोडा काळ नाही, कालावधी नाही। त्यावेळी जे तरुण होते आज केवळ आरक्षणामुळं संपूर्ण आज त्यांच्या मनात जे काय ऐन उमेदीचा जो काळ होता त्यांच्या मनात जे असणारे स्वप्न ती तसेच राहिले, स्वप्नच राहून गेले। आणि कुठेतरी आता जेव्हा आपण सांगतो पण म्हणजे सुप्रीम कोर्ट असेल, हायकोर्ट असेल, शेवटी ही सुद्धा जे न्यायाधीश असतील किंवा जे कोण संसदेतले खासदार असतील ही सुद्धा लोकच आहेत आणि लोकांचा आदर किंवा सगळ्यांना एक लोकप्रतिनिधी म्हणून सगळ्यांना न्याय मिळवून देण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं परम कर्तव्य असतं। आज लोकांच्या अपेक्षा असतात लोकप्रतिनिधींकडनं की ज्या वेळेस आपण एखाद्या लोकप्रतिनिधीला निवडून देतो, कुठल्याही पक्षातला जरी असला तरी आपल्याला न्याय मिळाला पाहिजे। आणि त्याच भावनेतनं लोक आज ठिकठिकाणी ठिकठिकाणी जे आपल्याला उद्रेक झालेला पाहायला मिळतं हे काय आज झालेलं नाही आहे। वारंवार 40 वर्षाच्या कालावधीत आश्वासनं दिले गेले, का पाळले गेले नाही, त्यांच्या सोयीप्रमाणे कोण विचार करतं, पण कुठेतरी आज राजकारण विरहित आज समाज ह्या नात्याने जसं प्रत्येकाला समाजाला वाटतं की आपल्याला न्याय मिळाला पाहिजे, तसं मराठा समाजाची जर ही भावना असेल तर त्यात चुकीचं काय? किंबहुना कालांतराने तसं पाहायला गेलं तर त्यावेळेस ज्यावेळेस मंडल आयोगाची स्थापना झाली खरं तर त्यावेळेसच हा प्रश्न सोडवला गेला पाहिजे होता। कोणी सोडवला नाही, का सोडवलं नाही या तपशिलात मला जायचं नाही, पण त्यावेळेस झालं असतं तर आज एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जे काय आपण जाती तेढ निर्माण झालेले पाहायला मिळतं, आपल्याला पाहायला मिळतात ते आपल्याला पाहायला मिळाले नसते। प्रत्येक जणांनी जर विचार केला की केवळ निवडणुकीपुरतं की आपल्याला ही मतं पाहिजे ती मतं पाहिजे, तुम्ही लोकांकडे मतदार म्हणून बघू नका, एक व्यक्ती म्हणून बघा, माणूस म्हणून बघा। लोक तुम्हाला त्या हिशोबाने जर तुम्ही पाहिलं तर निश्चितपणे लोक तुमच्या पाठीशी उभे राहणार। आणि
त्यानंतर एवढे कमिशन झाले, गायकवाड कमिशन झालं, त्यानंतर भोसले कमिटी झाली. म्हणजे गायकवाड कमिशनचं जर आपण आधार घेतलं बघितलं तर तेवढं म्हणजे एवढा डीप स्टडी केला होता. मग तसं पाहायला गेलं की लोक असा सुद्धा विचार करतात की 23 मार्च 94चा जे शासन काय त्याला म्हणतात निर्णय GR ज्याला म्हणतो आपण, ते तुम्ही कुठल्या बेसवरती काढला, मग त्याला उत्तर कोण देणार? आणि एकाला एक न्याय दुसऱ्याला दुसरा न्याय हे चुकीचं आहे. आणि असं जर घडत असेल तर उद्रेक ह्या होणारच. कोणी कुठलंही हे असेल प्रत्येकाने सांगायचं की हा ते हे म्हणजे ही जातपातीमुळे आहे ना, जर हे जर वाढत गेलं तर जे आपण नेहमी आपण म्हणतो की भारत ही जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आहे, ही संपुष्टात यायला किती वेळ लागणार आहे? जातीमुळं जर ते जास्त मोठ्या प्रमाणात निर्माण झाला तर ह्या देशाचे तुकडे व्हायला फार काळ लागणार नाही. ही जबाबदारी प्रत्येक माजी किंवा खासदार म्हणून किंवा संभाजीराजेंची किंवा माझे मित्र धनंजय महाडिक असतील किंवा इतर सगळे बाकीचे ज्येष्ठ जे खासदार आहेत ह्यांचीच नाही, ही तुमची आमची सगळ्यांची लोकांची म्हणजे जे पुढाऱ्यांची फक्त नाही आहे किंवा जे राजकारणात आमदार म्हणून नाही किंवा खासदार म्हणून त्यांच्या व्यतिरिक्त आपल्या सगळ्यांची सामूहिक सगळ्यांची जबाबदारी. लोकशाहीतलं संपूर्ण जे 4 स्तंभ आपण ज्याला म्हणतो त्यापैकी सगळ्यात मोठं त्यापैकी आपण आहात. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रेस मीडिया असेल, आज लोकांपर्यंत हे पोचवणं तुमचं हे काय, त्याला केवळ फक्त मग ह्या अँगलनी जर तुम्ही प्रोजेक्ट केलं तर उद्या त्याचे दुष्परिणाम जे होतील ते तुम्हाला आम्हाला प्रत्येकाला त्याला सामोरे जावंच लागणार आहे. आणि ते एक सोशल अँगलनी आपण सगळं बघितलं पाहिजे, अशी माझी तर मनापासून आणि आमच्या सगळ्यांची तर मनापासून हीच कळकळीची म्हणजे तळमळ आहे. आणि अनेक खासदार या बैठकीला उपस्थित नाही. 65 खासदार आहे महाराष्ट्रात, 20 खासदार आजच्या बैठकीला उपस्थित नाही. सर्व पक्ष एक लक्षात घ्या, संभाजीराजेंनी सगळ्यांना निमंत्रित केलं होतं, पण आता असं कोणी समजायचं काय अर्थ असं अर्थ काढायचा काय चुकून आपण काढू नका की जे आले नाहीत काय त्यांच्या अडचणी असतील किंवा काय मीटिंग असतील त्यामुळं येऊ शकले नाहीत, पण ह्या मताशी तर सगळे सहमत आहेत असं माझं तर प्रामाणिक मत आहे. राजे, सध्या राज्यामध्ये एक प्रश्न आहे म्हणजे की मराठा समाजाला ओबीसीमधून सरसकट आरक्षण द्या. तुमची सुद्धा जरांगेंनी जी मागणी केलेली आहे त्या मागणीला आणि भुजबळांचा त्याला विरोध असताना आपल्याला बघायला मिळतं. नाही, एक लक्षात नाही एक माझं प्रामाणिक मत आहे. हे बघा, कोणाचं नाव घेण्यात अर्थ नाही. म्हणजे काय तसं कसं होतं, मग ते कारण नसताना झुंज लावून दिल्यासारखं होतं. माझं तर प्रामाणिक मत, मला जर विचारलं तर 10 वर्षानंतर जनगणना झाली पाहिजे जातीने, ती करा ना, त्याची श्वेतपत्रिका जाहीर करा, हा प्रश्न आपोआप मिटेल. आणि जर सोडवायचं असेल तर ह्याच्या पलीकडे दुसरं काही तुम्हाला पर्याय नाही आहे. ह्यांनी सांगायचं आम्हाला त्याच्या 50% आत द्या, 50% हे द्या, असं होत नाही. बैठकीमध्ये काय निर्णय झाला एकंदर? आता मी सगळं सांगतो. मला एक फाईल घ्यायला लागली, तो पण बाकी श्रीकांत शिंदे त्यांचे घ्या आणि नंतर मी सविस्तर बद्दल सांगतो सगळं. 2 मिनिटं. ठिकाणी आज बैठक पार पडलेली आहे.